चिखलदरा नगर परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे नगरसेवक पदासाठी बिनविरोध झाले। आपल्यासोबत आल्हाद कलोती स्वतः आहे। खूप खूप अभिनंदन। परंतु या बिनविरोध निवडीवर काँग्रेसने खूप मोठा आक्षेप घेतला की पैसे देऊन दमदाटी करून तुम्ही काँग्रेसच्या नगरसेवकाला विड्रॉल करायला लावलं म्हणून। नाही, वस्तुस्थितीचा विपर्यास आहे हा। वस्तुस्थिती संपूर्णतः वेगळी आहे। हिंदू मुस्लिम चिखलदऱ्यामध्ये आज फार एकोप्याने तिथे विकासाभिमुख राजकारण करू इच्छितात। त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला तिथे निर्विरोध असं निवडून दिलेलं आहे। आणि सामान्य कार्यकर्त्यावर पैसे खाल्ले हा आरोप मोठ्या नेत्यांनी करणं हे फार दुर्दैवी आहे। मला 2018ची गोष्ट आठवते, ज्यावेळेस जे आरोप करणारे जे मोठा जो पक्ष आहे तथाकथित, त्यांच्याकडे 128 मतं असताना, MLCच्या इलेक्शनबद्दल बोलतो आहे मी, 128 मतं असताना त्यांच्या उमेदवाराला फक्त 17 मतं मिळाली। त्यावेळेस कोणाचं नेतृत्व? अमरावतीला माधवगडी होते उभे। तुम्हाला सगळे संदर्भ माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहात, तर त्यावेळेस कोणाचं नेतृत्व होतं? मग कोणाचा दबाव होता का? कोणी पैसे खाल्ले का? सामान्य कार्यकर्ता जो चिखलदऱ्याचा आहे, ज्याला विकास झाला पाहिजे ह्या पोटी तो समजा मला समर्थन देत असेल, तिथली जनता हा विचार करत असेल की बा आल्हाद कलोतीला आपण निर्विरोध निवडून दिलं तर आपण एक संदेश देऊ शकू की बा चिखलदऱ्याला आम्ही विकासाभिमुख राजकारण करतो आहे, चिखलदऱ्याचा विकास झाला पाहिजे, हे यांच्या अविरोध निवडीतून आपण एक संदेश देऊ शकतो। त्या दृष्टिकोनातून त्यांनी केलं। पण असे त्यांना डायरेक्ट म्हणणं की बा यांनी पैसे खाल्ले असतील वगैरे वगैरे हे फार दुर्दैवाचं आहे आणि ते वास्तवाशी धरून नाही आहे। मुख्यमंत्री खूप क्रूर मुख्यमंत्री म्हणून राहतील असे पण आरोप आहे आणि दमदाटी करतात, जाणून बुजून दमदाटी करून नगरसेवक विड्रॉल करायला आला असे पण आरोप केले। ते कसं आहे, राजकीय कॅमेरा समोर आला आणि हे आला की काहीही बोलण्यात काही अर्थ नाही। सगळ्यांना मुख्यमंत्रीची प्रतिमा माहिती आहे, त्यांना स्वतःलाही माहिती आहे, फक्त काहीतरी हेतवारोप करायचे आणि मला माझ्या आडून मुख्यमंत्र्यांवर चिखलफेक करण्याचा जो प्रयत्न आहे, त्यांनी एक लक्षात ठेवा की त्यांचं स्वतःची घरसुद्धा काचेची आहेत। एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री तुमचे मामेभाऊ आहे, तुम्हाला काय वाटते असं चिखलदऱ्यामध्ये त्यांच्या माध्यमातून किंवा तुम्हाला असं चिखलदऱ्यामध्ये विकास करायचा? त्यांनी नातेसंबंध हा वेगळा विषय आहे। फडणवीसांची, आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांची जी प्रतिमा आहे ती विकास पुरुष आहे म्हणून आहे, संपूर्ण भारतात आहे, महाराष्ट्रात आहे आणि हे चिखलदऱ्याच्या जनतेलाही माहिती आहे, बरोबर। त्यामुळे चिखलदऱ्याचा विकास नातेसंबंध आहेत म्हणूनच होईल हा काही भाग नाही आहे। चिखलदऱ्याचा विकास, त्यांना पण चिखलदऱ्याबद्दल प्रेम आहे आणि तिथली जनता सामूहिकरित्या हिंदू मुस्लिम सगळे, कारण या हिंदू मुस्लिमांनीच एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे की मला तिथे अविरोध निवडून द्यावं आणि हेच तो निर्णय घेतला की चिखलदऱ्याला काय काय हवं आणि त्या अनुषंगाने सगळेजण फडणवीस साहेबांना निवेदन देतील आणि त्यातून निश्चितच जी काय मागणी आहे ती पूर्ण होईल आणि चिखलदऱ्याचा विकास साधेल। स्कायवॉकचं पेंडिंग, स्कायवॉकचा हा मधल्या 2.5 वर्षात जेव्हा फडणवीस साहेबांचं सरकार गेलं होतं त्यामुळे तो प्रकल्प रेंगा आला, अन्यथा आज तो 3 वर्ष अगोदरच प्रकल्प कार्यान्वित झाला असता। पुन्हा हे जे सरकार फडणवीस साहेबांचं आलेलं आहे त्यांनी दुप्पट वेगाने तो प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेला आहे। आम्ही त्या दिवशी एक आढावा घेतला, 3 दिवसापूर्वी जाऊन बघितलं, तिथले जे स्थानिक इंजिनियर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 ते 6 महिन्यामध्ये हा संपूर्ण प्रकल्प लोकार्पण होईल आणि अभिनव असा प्रकल्प आहे जो ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी हा प्रकल्प चिखलदऱ्याला दिला त्यावेळेस तो ईशातला एकमेव प्रकल्प होता, पण त्यानंतरच्या नाकारते सरकारमुळे तो डिले झाला आणि आज तो भारतातला 3रा आहे आणि जगातला नंतरचा त्याचा क्रमांक लागतो आहे। पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। फडणवीस साहेबांनी सत्ता सांभाळल्यावर तो प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला। 4 ते 6 महिन्यामध्ये स्कायवॉक हा लोकार्पण होईल निश्चित। हे होते आल्हाद कलोती, ज्यांनी ABP माझाशी संवाद साधला। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।